आपल्यासोबत भंडारा जिल्ह्याचे आमदार नरेंद्र बोंडेकर आहे। दादा, काय सांगणार तुम्ही? उपनेते पदाचा राजीनामा दिलेला आहे। हा राजीनामा कुठेतरी नाराजगी व्यक्त करण्याकरिता दिलेला आहेत का? नाही, नाराजीचं वगैरे असं काही नाही आहे। मला वाटलं की बा आता आपण कार्यकर्त्यांचा समजा आपण न्याय देऊ शकत नाही आणि कार्यकर्ता वरिष्ठ नेते समजा आपल्याला याच्यात विश्वासात घेत नसतील तर मग ते एवढं मोठं पद ठेवून करणार काय, म्हणून मी माझा राजीनामा दिला। ज्या प्रकारे तुम्ही उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे त्याच प्रकारे तुम्ही सदस्यत्व पदाचा राजीनामा देणार का? नाही, अजून हा विषय नाही। लोकांनी निवडून दिलेला आहे, लोकांचे कामं महत्वाचे असतात, असो व्यक्तिगत नाराजी हा महत्वाचा नसते। हे तात्पुरती काही विषय नाराजीचा विषय असतो, परंतु असं लोकांच्या कामासाठी ज्यांनी निवडून दिलंय त्यांना आपण त्यांच्यावरती अन्याय करू शकत नाही। आणि आता सगळं शांत झालाय तो विषय, तो काही कालचा विषय होता थोडासा, आज काही असा विषय नाही। तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वासन दिलं होतं मंत्रिपदाचं, त्यावर काय सांगणार? नक्कीच आता त्याच्यावरती काय खूप सध्या मी आता काही भाष्य करणार नाही, परंतु नक्कीच चांगलं होईल असं अपेक्षा आहे। तुम्ही निवडणुकीपूर्वी नाराज होते, अपक्ष लढण्याची तयारी होती। आता भंडारा जिल्ह्यामध्ये एकही मंत्रिपद मिळालेलं नाहीये। हो, हे तेवढंच खरं आहे की भंडारा जिल्ह्यात कधीच मंत्रिपद मिळत नाही। हे आताच नाही, युतीचंच नाही तर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा असताना, म्हणजे जेव्हा सरकार होती तेव्हा पण त्यांच्याकडून भंडारा जिल्ह्याला पालकमंत्रीपद मिळालं नाही। हे भंडारा जिल्ह्याच्या आमचं काय आता दुर्भाग्यच म्हणावं लागेल की कोणतीही पक्ष सरकार असते तर मग जिल्ह्याचा पालकमंत्री आम्हाला स्थानिक मिळत नाही, हे आम्हाला त्याची खंत असतो। दादा, तुम्ही म्हणाले भंडारा जिल्ह्यामध्ये एकही मंत्रिपद आतापर्यंत मिळालेलं नाहीये, पण समोरची तुमची काय भूमिका राहणार आहे? नक्कीच आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठीच्या नेत्यांना, सीएम साहेब, डीसीएम साहेबांना आमची विनंती राहील की बा स्थानिक पालकमंत्री आपण द्यावं, मला नाही तर आमचे कोणी मित्र पक्ष असतील कोणाला पण द्यावं, पण जिल्ह्याच्या विकासासाठी, जिल्ह्याच्या कामासाठी स्थानिक पालकमंत्री मिळावं ही माझी नाही, सर्व पक्षीय लोकांची भावना आहे। नक्कीच। देशोन्नतीसाठी रिपोर्टर स्नेहा भोगे, नागपूर।